दोस्तो, अगदी माळरान असू द्या नाही तर जंगल असू द्या, त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार इतकी समृद्धता असते का त्या आजूबाजूला राहणारा जो आदिवास आहे तो पक्ष्यांचा असेल, प्राण्यांचा असेल, त्यांच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं निसर्गाने काही ना काहीतरी तरतूद नक्कीच केलेली असते. तर या ठिकाणी अर्थातच वानरं आहेत, तांबरं आहेत, रानडुकरं आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत. ते एक माकडांना आवडणारं फळ आहे, तुम्हाला दाखवतो. ते पिवळ्या रंगाचं जे पिकलेलं फळ दिसते याला भोगाडा असं बोलीभाषेत म्हणतात. माकडे या आवडीने खात असतात. त्याचबरोबर दुसरं माणसांच्या आवडीचं फळ, आता या झाडाला नाहीये पण झाड तर दाखवतो तुम्हाला मी. हे आळवाचं झाड आहे किंवा आळू म्हणतात याला, आणि व्हिटॅमिन सीने अतिशय समृद्ध असणारं हे जे फळ आहे हे आता याचा हंगाम लवकरच चालू होईल. आता या झाडाला सध्या फळं नाही आहेत, परंतु ज्या बाकी झाडांना आहेत तिथे नक्की खाता येतात. दुसरी गोष्ट अशी आहे का हा जो वेल बघताय तुम्ही, हा गवती कावळीचा वेल आहे. आम्ही सकाळी सकाळी जो कोरा चहा पिलो होतो, ब्लॅक टी पिलो होतो, त्याच्यामध्ये हर्षदच्या आईने या वेलीचा जो खाली मुळाचा भाग आहे तर तो त्या चहामध्ये टाकलेला होता, आणि यामुळं चहाची चव इतकी अफलातून झालेली असते का विचारता सोय नाही. अगदी कायम जिभेवर रेंगाळत राहील जास्तीत जास्त काळासाठी अशी या कावेळीच्या ज्या मुळाची जी आहे ती चव त्याच्या हात उतरलेली असते. असं सगळं आहे. त्याच्यामुळे रानावनात फिरताना काही ना काहीतरी छान मिळत राहतं. आता रानातला कडीपत्ता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या कुठल्याही रासायनिक फवारणीशिवाय या ठिकाणी येत असतात, नैसर्गिक पद्धतीत आपल्याला मिळत असतात. त्याच्यामुळे यातली पोषणद्रव्ये जशी तशी मिळतातच, परंतु त्याचे नैसर्गिक गुणधर्म देखील आपल्याला नक्कीच सुदृढपणे आपलं आरोग्य जपण्यासाठी मदत करणारे असतात. आता जर तुम्ही पाहिलं पुढं तर आता नुकतंच हे जरा धुकं कमी होतंय, आणि ज्याच्यासाठी आलो होतो तो सगळा सुंदर असा भाग नजारा आपल्याला या ठिकाणाहून पाहता येतोय. तर थोडंसं पुढे आल्यानंतर पाहिलं, आता या झाडाला देखील खूप मोठ्या प्रमाणात ही बोगाडाची फळं तुम्हाला पाहायला मिळतील. इथे आहे, आणि बघा तुम्ही